आमदार शरददादा सोनवणे दादा खरं तर तुम्ही तुमच्या नावापुढं या तालुक्यात आल्यानंतर लावून घेतलंय, त्याचं तुम्ही गॅजेट केलं. हे दादा शब्द फक्त तुमच्या नावापुढं लावणे इथपर्यंत बरे आहे, पण खूप दादागिरी करून ज्या पद्धतीने तुम्ही तालुक्यात गेल्या काही वर्षामध्ये वागताय, समीरने शब्द वापरला नाही पण तो जाणीवपूर्वक शब्द वापरतो की हा एवढा माज बरा नाहीये. ही शिवजन्मभूमी आहे, ही शिवजन्मभूमी अनेकांचा माज या ठिकाणी जिरवते. 2014ला आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार झालात तेव्हा तालुक्याने आपल्याला ज्या पद्धतीने आपण लोकांच्या सुखदुःखात गेलात, लोकांच्या दशक्रियात गेलात, तर आम्ही सगळे पत्रकार किंवा तालुक्यातले अनेक लोक आजही म्हणतात की तुम्ही दशपिंडाचे आमदार होता. 2019ला ह्या 5 वर्षात 14 ते 19 तुमचा कालखंड पाहिला तर ह्या दरम्यान तुमच्या डोक्यात परत जी हवा गेली तेव्हाही तुम्ही अनेक पत्रकारांचा पाय उतारा केलेला आहे. अनेक वेळा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी बोललेला आहात. तुम्ही सर्वसामान्यांनाही त्याच पद्धतीने बोलतात. यामुळे तुम्हाला 2019ला जनतेने जागा दाखवली, तुम्ही घरी बसला. तुमचा शब्द 2014ला निवडून आल्यावर होता की जब तक सूरज चांद रहेगा शरद सोनवणे का नाम रहेगा. अरे इंदिरा गांधी पडल्या, तुम्ही किस खेत मुली आहे. त्यामुळे तुमचा माज लोकांनी 19ला उतरवला. 24ला तुम्ही आलात, काय राजकीय परिस्थिती होती सगळ्यांना माहिती आहे. आलात तर त्याचा उपभोग घ्या, तालुक्याचं कल्याण करा. आज तालुक्यात फिरता येत नाही, तालुक्यातली परिस्थिती काय. पर्यटन तालुका महाराष्ट्रातला पहिला घोषित झाला आपला जुन्नर तालुका, आणि आपण शिवजन्मभूमी म्हणतो. तुम्ही स्वतःला शिलेदार म्हणवता आणि काय आज तालुक्याची वाट तुम्ही लावून ठेवलेली आहे आणि याचं खापर तुम्ही या पत्रकार बांधवांवर फोडणार काय. तुम्ही सांगतात की हे टोळी आहे युट्यूबर्स. अरे आजच्या या निषेध मोर्चामध्ये तुम्ही पाहिलं, ज्येष्ठ पत्रकार आंबेगावमधून आमचे मित्र डी के वळसे पाटील आलेत, सचिनजी कांकरे आलेत, संतोष भाऊ आहेत, त्याच्यानंतर अशोक आहेत, सगळेच आनंद कांबळे सर आहेत, सगळे ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणती लोक तुम्हाला पाहिजे, कसे पत्रकार तुम्हाला पाहिजे आणि पत्रकार कोण हे ठरवणारे तुम्ही कोण. तुमच्या खाली जी आता आग लागलेली आहे ती का लागली की हे पत्रकार तुम्हाला स्पेस देत नाहीये, तुम्हाला बातमीला त्या ठिकाणी जागा देत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आग लागली. याच्याच कारणाने तुम्हाला रात्री स्वतःचा व्हिडिओ फेसबुकला टाकावा लागला, तुमच्या युट्यूबला टाकावा लागला. म्हणजे सोशल मीडिया जो काही आहे, मग तो युट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याचा वापर तुम्ही तुमच्या सोयीनुसार करताय. आणि जेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी हे सगळे लोक येऊन बातमीदारी करता त्याला तुम्ही टोळी म्हणणार, त्याला तुम्ही नाव ठेवणार. अरे तुम्ही काय धमकी देताय. 15 तारखेनंतर सुरेश वाणीला बघून घेतोय. सुरेश वाणी तुम्हाला आज जाहीर सांगतो, सुरेश वाणीच्या केसला जर धक्का लावून दाखवलं ना, तुमच्या गाठ आमच्या सगळ्यांशी आहे. तुम्ही काय सांगताय. या धमक्या देणं पोकळ बंद करा. जो गरजते शरद सोनवणे वो बरसते नाहीये. तुमचं खरंच बरसण्याची हिंमत असेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा. सहनशीलतेचा एक अंत असतो, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्हाला आम्ही अनेक वेळा सांगतो. आणि तुमचे जे चाटुगिरी करणारे सोशल मीडियावरचे जे पेरलेले ज्यांना तुम्ही पैसे देतात, तुम्ही या पत्रकारांना सांगतात की हे पाकिटं घेतात म्हणून. पत्रकार हा घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो. ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाही. मग ते मराठा आंदोलन असो, कुठं चोरी असो, कुठं दरोडा असो, कुठं बलात्कार असो, प्रत्येक घटना प्रामाणिकपणे 365 दिवस हा पत्रकार घरावर तुळशीपत्र ठेवून करत असतो. त्याला काही शासन पगार देत नाही. मग तुम्ही काय जागीरदार आहे का ह्या तालुक्याचा सातारा तुमच्या नावावर झालेला आहे. कशापाई तुम्ही या पद्धतीने पत्रकारांना बोलताय आणि किती दिवस तुमची मगरुरी सहन करायची. अनेक वेळा तुमचे सगळे शब्दप्रयोग आम्ही ऐकलेले आहे. याच्या पुढे कुठलाही असा शब्दप्रयोग खपून घेतला जाणार नाही. आणि तुम्ही म्हणतात ना की हे युट्यूबर्स आहे, यांना पत्रकार लावून येण्याचा अधिकार नाही. ज्या वेळेला तुम्ही या सुरेश वाणीबद्दल बोललात ना की सुरेश वाणी असं, सुरेश वाणी तसं, त्यावेळेला ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बातम्या लावल्या, मी नाव घेऊन सांगेल, त्या TV9 असेल, साम असेल, ज्या ज्या माध्यमांनी बातम्या लावल्या DK साहेब, त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी उल्लेख केलाय की पत्रकार सुरेश वाणी. त्यात कोणी म्हटलं नाही युट्यूबर्स म्हणून. तुम्ही कोण ठरवणार आहे की हे युट्यूबर्स बोगस आहे म्हणून. अरे आम्ही जरा बोगस असू, जिल्हाधिकारी बसलेले आहेत ना, यंत्रणा बसली आहेत ना, तुम्हाला कोणी अधिकार दिला. त्यामुळे तुमची ही शहाणपणाची जी काही दडपशाही तुम्ही या तालुक्यात प्रत्येकावरती राबवताय, ती त्या ठिकाणी दाखवताय, ही बंद करा. तुम्हाला मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने कडक इशारा देऊ इच्छितो. आता समीरने सांगितलं, अनेक पत्रकारांनी सांगितलं, जर तुम्ही सुधारला नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन राज्यभरात छेडलं जाईल. पण समीर आजच सांगतो की आता मालेगावमध्ये आंदोलन सुरू आहे. पत्रकार संघटना शांत बसलेल्या नाही. जालन्यामध्ये आंदोलन सुरू आहे, अमरावतीत आंदोलन सुरू आहे. माझं या निमित्ताने या शासनाला, प्रशासनाला आम्ही आता जे काही ठिकाणी निवेदन देणार आहे त्याच्यातून एकच मागणी आहे की शरद सोनवणे यांच्यावरती त्या ठिकाणी सुरेश वाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार यांना धमकावल्या प्रकरणी धमकीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. खोटे नाटे गुन्हे पत्रकारांवर दाखल करतात, खंडणीचे गुन्हे दाखल करतात. आणि तुम्ही ज्या वेळेला पत्रकारांना धमकी देतात, तुमच्या शेजारी DYSP बसलेले असतात, PI बसलेले असतात, तहसीलदार बसलेले असतात, प्रांत बसलेले असतात. कोणाची वाट पाहते प्रशासन गुन्हे दाखल करायला. तात्काळ या ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे शरद सोनवणे यांच्यावरती. शरद सोनवणेंनी सुरेश वाणींची जाहीर माफी मागितली पाहिजे, नाहीतर हे आंदोलन यापेक्षाही पुढील काळामध्ये तीव्र करण्यात येईल.
या निमित्ताने मी जे काही आमचे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुणे जिल्ह्यातून अतिशय कमी वेळामध्ये फक्त मेसेज गेले, कॉल गेले आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी या सगळ्या पत्रकार बांधवांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आपल्याच पत्रकार बांधव आभार मानायची काही गरज नाही, परंतु आपण हक्केला साथ दिली. याच्यामध्ये तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया कुठलाही विचार केला नाही आणि सगळे एकाच बॅनर खाली आपण एकत्र पत्रकार म्हणून आलो. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा शरद सोनवणे यांना या ठिकाणी इशारा देतो की आपण आपले बेताल वक्तव्य करणं आता बंद करा, नाही तर तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद.